नमस्कार. आपण पाहतो वेगवेगळे ग्रह 12 राशींमध्ये आले तर ते काय फलं देतात. याआधी आपण पाहिलं रवी 12 राशीत आला तर काय करतो, चंद्र 12 राशीत आला तर काय करतो. आज आपण पाहूया मंगळ 12 राशींमध्ये आला तर काय फलं देतो. प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा. मेष राशीत मंगळ स्वराशीत असतो. ही लोक पोलीस आणि मिलिटरी खात्यातील असण्याची खूप जास्ती शक्यता असते. उत्तम वकील म्हणजे खटले जिंकणारे वकील होऊ शकतात. इंजिनियर, परभाषा शिकणारे आणि शिकवणारे असतात. ही लोक कोणत्याही प्रकारच्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये असले तरी ह्यांची प्रगतीही होतेच किंवा ते करतातच. उत्तम धनसंचय करू शकतात. मनाने अस्थिर असतात. स्वभाव रागीट असतो पण वृत्ती उदासीन असते. यांना वेगाने काम करणे आवडते. समोरच्यावर यांचा प्रभाव पटकन पडतो. कीर्तिमान असतात. यांना प्रवासाची आवड असते. यांची प्रकृती उष्ण आणि पित्ताची असते. यांच्या अंगावर एखादा तरी व्रण किंवा फोड असतो. वृषभ राशीमध्ये मंगळ सममित्र राशीत असतो. ही लोक सराफ, सोन्या चांदीचे काम करणारे कारागीर, रेडीमेड कापडाचे व्यापारी, शिवणकाम करणारे, जनावरांचे डॉक्टर, काही वेळा कोर्टातील कर्मचारी, विशेषतः स्वतंत्र पण किरकोळ व्यवसाय करणारे असतात. ही लोक मनाने स्थिर असतात. रजोगुणी असतात. स्वतःवर प्रेम करणारे, गर्विष्ठ असे असतात. दुसऱ्याची विशेषतः नातेवाईकांची पर्वा न करणारे असे असतात. रागीट असतात पण धर्मावर विशेष प्रेम करणारे असतात. यांची प्रकृती उष्ण प्रकृती असते. मिथुन राशीत मंगळ शत्रू राशीत असतो. पोलीस खात्यातील क्लर्क, मिलिटरीमधील स्टोअर कीपर, मामलेदार, फौजदार, रसायनशास्त्र जाणणारे, कंत्राटदार, उत्तम व्यापारी, नाना तऱ्हेचे धंदे करणारे असतात. ही लोक मनाने चंचल असतात. तमोगुणी असतात. तसेच निर्भीड असतात. पण तो निर्भीडपणा कधीकधी ह्यांना याचक बनवताना दिसतो. लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण ही म्हण यांना अगदी योग्य प्रकारे जुळते. नातेवाईक, मित्रमंडळी यांना जोडून ठेवण्याचं काम नाही करत आहे. आपापसात तुटेल कसं याची काळजी घेताना दिसतात. म्हणजे अजिबात ह्या लोकांची त्यांना पर्वा नसते. यांना तबल्यासारखी वाद्य वाजवायला खूप आवडतं. यांची प्रकृती कफ आणि पित्ताची असते. कर्क राशीत मंगळ मित्र राशीत असतो पण तो निचीचा मानला जातो. या लोकांना स्वतंत्र धंद्यामध्ये उत्कर्ष होण्यासाठी वेळ लागतो. बऱ्याच कामांमध्ये, सांपत्तिक स्थितीमध्ये कोणताही लाभ होताना फार अडथळे येऊन किंवा नुकसान होऊन यांचे काम होते. यांचा उतारवयाचा काळ साधारण बरा जातो. आयुष्यात एकदा तरी यांना जलप्रवास घडतो. प्रवासावर यांचा फार खर्च होतो. नोकरीमध्ये ही लोक फार प्रयत्न करत नाहीत आणि जरी केले तरी फार वरच्या पदावर जाताना दिसत नाहीत. यांनी काही शिकायला घेतलं तर ते पूर्णत्वाला जात नाही. ही लोक मनाने चंचल असतात. परोपकार केल्याचा आव आणतात पण त्यात देखील त्यांचा स्वतःचा स्वार्थ असतोच. ही माणसं विश्वासाला पात्र नसतात. जवळच्या माणसाला देखील हटकून दगा देऊ शकतात. यांची प्रकृती कफाची असते. यांना सतत सर्दी, पडसे आणि किरकोळ आजार होताना दिसतात. सिंह राशीत मंगळ मित्र राशीत असतो. ही लोक यंत्रकलेत तज्ज्ञ, पोलीस किंवा मिलिटरी खात्यामध्ये वरिष्ठ अधिकारी, वैद्य, डॉक्टर, नामांकित सुवर्णकार, रसायनाचा कारखाना चालवणारे असे असतात. यांना कोणत्याही धंद्यात यश मिळते. क्रीडा क्षेत्रात काम केले तर विशेष यश मिळू शकते. मनाने स्थिर असतात. अत्यंत रजोगुणी असतात. ही लोक दुसऱ्यासाठी बुद्धी व पैसा खर्ची घालणारे असतात. परोपकारी असतात. मेहनतीचे, कष्टाचे काम करणारे असतात. यांची वृत्ती निर्भीड असते. यांची प्रकृती उष्ण असते. त्यामुळे उष्णतेचे विकार यांना जास्ती होतात. यांना वाहन, जनावर यापासून धोका संभवतो. कन्या राशीत मंगळ शत्रू राशीत असतो. नोकरीमध्ये यांना विशेष यश मिळताना दिसत नाही. शिक्षण किंवा बुद्धीपेक्षा कष्ट आणि धडाडीने कोणत्याही धंद्यात यांची प्रगती होताना दिसते. गुप्तहेर खात्यातील नोकरी, ज्योतिषी, भिक्षुक, पुराणिक, फोटोग्राफर, नृत्य कलाकार, पेंटर,
फ्रेम मेकर, आरसे करणारा, वकील, वैद्य, मजूर कामाचे कंत्राटदार, सुतारकाम करणारे, शाळा शिक्षक असे असू शकतात. 2-3 ठिकाणी नोकऱ्या करून यांची उपजीविका चालते. मनाने उतावळे असतात. एका ठिकाणी टिकत नाहीत. स्वभाव स्थिर वाटतो पण लहरी असतात. यांच्याकडे पैसा टिकत नाही. तामसी असतात. सतत दुसऱ्याला नावं ठेवण्याची यांना सवय असते. यांना पोट किंवा गुडघेदुखी याचा आजार असू शकतो. तुळ राशीमध्ये मंगळ सममित्र राशीत असतो. ही लोक पाण्याचा धंदा, धान्याचे व्यापारी, कापसाचे अगर रेडीमेड कापडाचा धंदा करणारे, क्लार्क, धर्मदाय संस्थेचे ट्रस्टी, स्त्रियांना लागणाऱ्या वस्तूंचे व्यापारी, चांदीचे काम करणारे कारागीर, खेळणी किंवा शोभेच्या वस्तू बनवणारे व विकणारे, उदबत्ती, औषधं, तेल, साबण असे तयार करणारे असे असतात. यांचे मन अस्थिर असते. रजोगुणी असतात. चिडचिडे असतात. मन स्थिर नसल्यामुळे नात्यांमध्ये पाय घसरण्याची शक्यता असते. धंद्यामध्ये अफरातफर करू शकतात. यांना पोट बिघडणे, दुखणे अशा प्रकारचे पोटाचे आजार असू शकतात. वृश्चिक राशीत मंगळ स्वराशीत असतो. यंत्रशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रिक शाखा अशा शास्त्रांमध्ये शोध लावणारे, मिलिटरी किंवा पोलीस खात्यातील अधिकारी, युद्धकला तज्ज्ञ, सोन्या चांदीचे ओतीव व घडीव काम करणारे सुवर्णकार, मेकॅनिक, ड्रायव्हर, लोखंडी कामाचे कारखानदार, वैद्य असतील तर उत्तम चिकित्सक, डॉक्टरी पेशामध्ये तज्ज्ञ सर्जन, वकील असतील तर गुंतागुंतीचे व अवघड खटले सोडवणारे असतात. ही लोक अनेक मार्गाने धंदे व्यवसाय करून धनवान व कीर्तिवान होतात. मनाने स्थिर असतात. कुटुंब आणि धर्म दोन्हीचा अभिमान बाळगणारे असतात. रागीट, गर्विष्ठ असतात तरी परोपकारी असतात. नातेवाईक, मित्रमंडळी यांना मदत करणारे, दया, क्षमा करणारे असतात. यांची प्रकृती उष्ण आणि पित्ताची असते. यांनी पाणी, अग्नी, वाहन यापासून थोडे जपून राहावे. धनुराशीत मंगळ मित्र राशीत असतो. विद्याव्यासंगी, संस्कृत भाषेतील वक्ते, विद्वान वक्ते, वादविवादपटू, लेखन आणि काव्य करणारे, शिक्षक, छापखाने चालवणारे, वर्तमानपत्र चालवणारे अशा प्रकारचे असतात. ही लोक तमोगुणी आणि सौम्य असतात. नोकरीमध्ये वरिष्ठ पदावर असतात. द्विधा मनस्थितीचे असतात. कलेची आवड आणि जाण असते. प्रवासाची खूपच आवड असते यांना. जिथे जातील तिथे यांना सन्मान मिळतो. पापपुण्याच्या आणि पारमार्थिक नुसत्या गप्पा मारतील, पण यांची वृत्ती जी आहे ना ती थोडी दांभिक असताना दिसते. यांची प्रकृती कफ, उष्ण आणि वाताची असते. मकर राशीत मंगळ सममित्र राशीत असतो. भिन्न, परकी भाषा जाणणारे, त्यात पदवी घेणारे, ऑनररी मॅजिस्ट्रेट, मुख्याध्यापक, फौजदार, मामलेदार तसंच रेव्हेन्यू, PWD, इरिगेशन, कॅनॉल अशा प्रकारचे सरकारी खात्यांचे अधिकारी यांनी स्थलांतर करून पाण्याजवळ किंवा पाण्याशी व यंत्राशी संबंधित धंदे केले असता यांची प्रगती व भरभराट होते. यांचं मन अतिचंचल असतं. कोणत्याही कामात उतावीळपणा करायची यांना सवय असते. घमेंडखोर, संशयी, नेहमी चिंताग्रस्त असे असतात. कुटुंब वत्सल असतात. यांच्या हाताखाली नोकर चाकर असतात. परोपकार करणारे असतात. यांची प्रकृती उष्ण आणि पित्ताची असते. ही लोक थोडी अशक्त असतात आणि छोटे छोटे आजार यांना होत असतात. कुंभ राशीत मंगळ सममित्र राशीत असतो. ही लोक शास्त्राचे किंवा परकीय भाषेचे व्यासंगी असतात. कायदा, यंत्र यासंबंधी धंदे करणारे किंवा अशा ठिकाणी नोकरी करणारे असतात. शिक्षक, पुराणिक, साधे साधे व्यवसाय करणारे असे असतात. मनाने स्थिर असतात पण अत्यंत तमोगुणी असतात. आपल्या कृतीचा पश्चाताप करणारे, नीती आणि अनितीच्या संकल्पना यांच्या वेगळ्याच असतात. परोपकार करण्याची यांना सवय नसते. ही लोक अविचारी, दुराग्रही, कोणावरही विश्वास न ठेवणारे असे असतात. अव्यवस्थित राहतात. त्यामुळे कधीतरी यांच्यावर फजितीचे प्रसंग येऊ शकतात. यांची प्रकृती उष्ण आणि कफाची असते. मीन राशीत मंगळ मित्र राशीत असतो. पाणी आणि यंत्रसंबंधित धंदे करणारे, क्वचित प्रसंगी फौजदार, वकील, वैद्य, यांत्रिक शिक्षण देणारे,
सावकारी करणारे, सराफ, सोनार, त्यासंबंधीचे उलाढालीचे धंदे करणारे असे असतात. बाकी सर्व गोष्टी धनुराशीप्रमाणे दिसून येतात. पण जर हे मनाने विरक्त झाले तर घरदार सोडून संन्यास देखील घेऊ शकतात आणि वाईट संगतीस किंवा वाईट विचार करायला लागले तर चोऱ्यामाऱ्या देखील करू शकतात. म्हणजे दोन टोकांचे यांचे गुण दिसून येतात. मनाने चंचल असतात आणि रजोगुणी राहण्याचा प्रयत्न करणारे असतात. द्विधा, अस्थिर आणि हट्टी स्वभाव असतो. अव्यवस्थित आणि बेपर्वा वृत्तीने वागणारे असतात. आवडते का ही माहिती? आवडत असेल तर कॉमेंट्स करून मला सांगा. सबस्क्राईब केलं नसलं तर करा आणि खाली जो बेल आयकॉन दिला आहे तो दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळेल. थँक्यू.